उद्योग आणि भाषा मंत्री यांचं प्रमुख आगमन जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. आपला राष्ट्रध्वज म्हणजे लाखो हुतात्म्यांच्या रक्ताने रंगलेला जणू इतिहासच आहे आणि असा हा सर्वांचा लाडका राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने आकाशात डौलाने फडकतोय. परेड कमांडर राजेंद्र कोळसंगे, राखीव पोलीस निरीक्षक यांनी प्रमुख पाहुण्यांना या ठिकाणी सहभागी संचलनातील पथकांचं निरीक्षण करण्याची विनंती केलेली आहे. आणि आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर उदयजी सामंत, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि भाषा मंत्री हे या ठिकाणाहून सहभागी संचलनात पथकांचं निरीक्षण करण्यासाठी कूच करतायत. साक्ष आमुच्या स्वातंत्र्याची सर्व जगाला समजू दे, समतेच्या मार्गावर आम्हा स्थान सत्वरी लाभू दे, सर्व धर्म या भारतवर्षी सौख्यगृहातून नांदू दे, स्मृती त्याची या बलिदानाची आज आम्हाला जाणीव दे, असाच झेंडा उंच सारखा अभिमानाने फडकू दे. या पार्श्वभूमीवर आकाशामध्ये डौलाने फडकत असलेला असा हा आपला लाडका राष्ट्रध्वज भारतीय स्वातंत्र्याचा 19वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न होतोय. या संचलनात सहभागी होणारी विविध पथक आहेत, ज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे प्लॅटून क्रमांक 1
पोलीस हेडक्वार्टरचं क्रमांक 1चं पथक, याचं नेतृत्व स्मिता सुतार या करतायत. कायदा आणि सुव्यवस्था चोखपणे बजावणारी अशी ही पोलीस दलाची विविध पथकं. त्यामध्ये 2 नंबरचं पथक पुन्हा पोलीस मुख्यालयाचं पथक क्रमांक 2 याचं नेतृत्व अभय तेली करतायत. 3ऱ्या क्रमांकावर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारं पोलीस महिला पथक, ज्याचं नेतृत्व क्रांती पाटील या पोलीस उपनिरीक्षक करतायत. त्यानंतर सहभागी होत असलेलं होमगार्ड पुरुष पथक, याचं नेतृत्व करतायत चंद्रकांत जाधव. त्यानंतर निष्काम सेवा हे ब्रीद घेऊन काम करणारं महिला होमगार्डचं पथक, ज्याचं नेतृत्व मीनाक्षी मोहिते करतायत. आणि शेवटच्या क्रमांकावर सहभागी होत असलेलं जवाहर नवोदय विद्यालयाचं पोलीस कॅडेट पथक या ठिकाणी या संचलनात सहभागी होते. ज्यांनी स्वतःच्या छातीवर गोळ्या झेलल्या, तुरुंगाच्या काळोख्या कोठड्या सहन केल्या, प्रसंगी मृत्यूला हसत सामोरे गेले, त्या शूरवीरांच्या आत्मबलिदानामुळे आज आपण मोकळा श्वास घेतो आहोत. त्यांच्यामुळेच आपल्या भारत मातेच्या गळ्यातील परकीय सत्तेच्या शृंखला तुटल्या आणि आपली भारत माता स्वतंत्र झाली. म्हणून आजचा हा दिवस म्हणजे बलिदानाचा स्मरणोत्सव, स्वातंत्र्याचा उत्सव आणि देशसेवेची नव्याने शपथ घेण्याचा दिवस. भारतीय स्वातंत्र्याचा 79वा स्वातंत्र्य दिन आणि त्या निमित्तानं आयोजित हा शासकीय ध्वजारोहण सोहळा आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री डॉक्टर उदयजी सामंत तसंच महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि भाषा मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रमुख पाहुण्यांचं ध्वजमंचावर आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा परेड कमांडर यांनी संचलन सुरू करण्याची परवानगी घेतलेली आहे आणि थोड्याच वेळात मान्य आहे. प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभं करणारं असं संचलन सुरू होणार आहे. धैर्य, सत्य आणि समृद्धी याची शान असणारा असा आपला राष्ट्रध्वज. आणि शानदार अशा या संचलनाला सुरुवात झालेली आहे. 1857 पासून अगदी 1947 पर्यंत आणि त्यानंतर सुद्धा आजपर्यंत हजारो देशभक्तांनी भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी आणि मिळवलेलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी केलेल्या मौलिक अशा बलिदानाचं स्मरण करून आणि त्यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून हे संचलन सुरू झालेलं आहे. भारतीय स्वातंत्र्याचा 79वा स्वातंत्र्य दिन आपण मोठ्या उत्साहात साजरा करतोय. आपल्या रत्नागिरी राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माननीय लाडके आमदार माननीय उदयजी सामंत आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि भाषा मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होतोय.
या संपूर्ण संचलनाचं नेतृत्व करतायत परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक राजेंद्र कुलसंगे आणि त्यांना साथ देत आहेत पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई। हे संचलन प्रमुख पाहुण्यांना आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्याच्या तयारीत आणि छान अशी ही मानवंदना आपल्या या लाडक्या राष्ट्रध्वजाला आणि आपल्या प्रमुख पाहुण्यांना। या पहिल्या क्रमांकावर असणारं पथक रत्नागिरी जिल्हा पोलीस मुख्यालयाचं पथक क्रमांक 1 पोलीस निरीक्षक स्मिता सुतार या त्याचं नेतृत्व करतायत आणि सुपर नंबरी म्हणून त्यांना सहकार्य करतायत पोलीस उपनिरीक्षक सागर बाळुंजकर। दुसऱ्या क्रमांकावर मानवंदनेसाठी सज्ज असलेलं हे पोलीस मुख्यालयाचं पथक क्रमांक 2 सुंदर अशी दिमागदार संचलन करत असलेली पोलीस मुख्यालयाची पथकं कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखत पुढे सरसावत आहेत। या दुसऱ्या पथकाचं नेतृत्व करतायत परीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अभय तेली आणि त्यांना सुपर निमडरी म्हणून साथ देत आहेत पोलीस उपनिरीक्षक योगेश धोंडे। तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे महिलांच्या खांद्याला खांदा लावून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पोलीस दलामध्ये सहभागी होत असलेलं असं महिला पथक ज्याचं नेतृत्व करतायत पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील आणि त्यांना सुपर निमडरी म्हणून साथ देत आहेत पोलीस उपनिरीक्षक प्रियांका देसाई। या संपूर्ण संचलनाची जाण आणि शान असणार असं हे पोलीस दलाचं बँड पथक। या बँड पथकाचं नेतृत्व करतायत पोलीस हवालदार यशवंत माने। त्या पाठोपाठ सहभागी होत असलेलं असं हे निष्काम सेवा प्रीत घेऊन काम करणारं होमगार्ड पथक ज्याचं नेतृत्व करतात फलटण नायक चंद्रकांत जाधव आणि त्यांना सुपर निमररी म्हणून साथ देत आहेत धनंजय सरफरे। भारतीय स्वातंत्र्याचा 19वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न होतोय। या ठिकाणी दाखल होत असलेलं महिला होमगार्ड पथक निष्काम सेवा हे प्रीत घेऊन काम करणारे हे होमगार्ड फलटण नायक मीनाक्षी मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मानवंदना दिलेली या पथकाने आणि त्यांना सहकार्य करतायत फलटण नायक मनीषा उपटे। त्या पाठोपाठ या ठिकाणी दाखल झालेलं श्वान पथक पोलीस उपनिरीक्षक किरण गाग यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार भोळे आणि राजेश नाईक यांच्या सहकार्याने सुंदर अशी मानवंदना या पोलीस दलाच्या श्वान पथकाकडून त्या पाठोपाठ या ठिकाणी दाखल होत असलेलं हे जवाहर नवोदय विद्यालयाचं पथक पोलीस कॅडेट पथक। या पोलिसांची शिस्त बालवयातच या विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवली जावी म्हणून शालेय विद्यार्थी दशेमध्ये त्यांच्या अंगी हे गुण बाणवले जावेत। हे पथक पोलीस कॅडेट पथक या पथकाकडून ही सुंदर अशी मानवंदना। त्याचा फ्लॅग होल्डर आहे सोहम डिंगणकर, लीडर आहे देवयानी महात्मे आणि सुपर निमररी म्हणून काम करतात प्रशब्दा कांबळे। आपत्कालीन कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असलेलं असं हे रत्नागिरी नगर परिषदेचं अग्निशमन पथक या संचलनात सहभागी होत आहे। प्रमुख पाहुण्यांना आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना देत हे पथक पुढे सरसावत आहे। भारतीय स्वातंत्र्याचा 19वा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। त्या पाठोपाठ अपघातग्रस्त किंवा रुग्णांना जलद रुग्णसेवा मिळावी म्हणून हजर असलेली अशी ही 108 ची अँब्युलन्स सेवा। सर्व उपस्थितांना विनंती आहे की ज्या वेळेला ही रुग्णवाहिका रस्त्यावरून धावत असेल तेव्हा तिला वाट मोकळी करून देऊन या रुग्णांचं जे काही उपचार आहेत ते तातडीनं उपलब्ध होण्यासाठी आपण सहकार्य करायचे। जो काळ देशप्रेमाने रसलेला देशाभिमानाने भरून गेलेला होता अशा काळात अनेक थोर क्रांतिकारकांनी देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती
देश स्वातंत्र्याच्या होमामध्ये दिली. म्हणूनच हा तिरंगा शौर्याचे प्रतीक आहे, शांतीचं प्रतीक आहे आणि हा तिरंगा दीपस्तंभासारखा आपण सदैव फडकत ठेवला पाहिजे. आजच्या या भारतीय स्वातंत्र्याच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हा रत्नागिरी जिल्ह्याचा शासकीय ध्वजारोहण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या निमित्तानं आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर उदयजी सामंत, पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा तथा उद्योग आणि भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य हे आपल्या सर्वांना या ठिकाणी संबोधित करणार आहेत आणि आपल्याला या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना संबोधित करावं. आज 15 ऑगस्ट भारताचा 19वा स्वातंत्र्य दिन हा मंगल दिवस आज देशभर उत्साहानं साजरा होत आहे. या निमित्तानं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज शुभ दिनाच्या निमित्तानं जमलेले सर्व अतिथी, विविध पक्षांचे पदाधिकारी, प्रशासनातले अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, पत्रकार, स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी योगदान दिले आणि त्यातील अनेकांनी हुतात्म्य पत्करले अशा सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना देखील मी जिल्ह्याच्या वतीनं अभिवादन करतो. भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक, त्यांच्याच बरोबरीनं स्वातंत्र्यासाठी झगडलेल्या तत्कालीन सर्वसामान्य भारतीयांच्या त्यागाचे व बलिदानाचे स्मरण आपण सर्वांनी नेहमीच ठेवले पाहिजे. प्राणांची बाजी लावून अहोरात्र डोळ्यात तेल घालून सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांची आठवण या दिनी करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. रत्नागिरी जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पराक्रमानं पावन झालेला जिल्हा आहे. रत्नागिरी जिल्हा हा नररत्नांची खाण आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, साने गुरुजी, महर्षी कर्वे, दानशोर भागुये शेठ कीर, स्वर्गीय शामरावजी पेजे यांच्या जन्मभूमीमध्ये आपण सगळे वावरतो हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अभिमानाचं आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने भारतीय लष्कराचे सामर्थ्य अनुभवलेले आहे. शत्रूला मुतोड जबाब देणाऱ्या भारतीय लष्करांच्या हाती भविष्यात आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात तयार होणाऱ्या कारखान्यातली शस्त्र असणार आहेत ही आपल्यासाठी गौरवशाली बाब आहे. हा शस्त्राचा कारखाना रत्नागिरीमध्ये सुरू होणार आहे. या कारखान्यासाठी MIDCच्या माध्यमातून जमिनीचं संपादन देखील सुरू आहे. VIT सेमीकंडक्टरचा भव्य प्रकल्प रत्नागिरीमध्ये काही दिवसातच सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी लागणारी जागा ही MIDCनं VIT सेमीकंडक्टर या कंपनीला प्रदान केली आहे. आपत्तीच्या प्रसंगामध्ये जिल्हा प्रशासनाची तयारी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने असते. NDRF पथक असेल, संकटकालीन परिस्थितीत प्रशासनातले सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस, पत्रकार, सेवाभावी संस्था देखील अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यामुळे पालकमंत्री म्हणून त्यांचं देखील मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. अमेरिकेतील नासा संस्थेला सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांनी भेट देण्याचा उपक्रम रत्नागिरी जिल्हा परिषदेनं देशात पहिल्यांदा सुरू केला आणि या 3 वर्षात एकूण नासाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 46 आहे आणि 150 विद्यार्थी हे इस्रोला जाऊन आलेले आहेत. या मागचा उद्देश आपल्या जिल्ह्यातनं एक तरी शास्त्रज्ञ निर्माण व्हावा आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर APJ कलाम यांना आदरांजली व्हावी याच भावनेतनं आज आपण कार्यक्रम राबवत आहोत. ग्रामपंचायत कापडगाव असेल, ग्रामपंचायत गोळप असेल किंवा गुहागर असेल, या ठिकाणी तयार होणारा जिल्हा नियोजन मधला प्रत्येकी 1 मेगावॅटचा प्रोजेक्ट हा देखील महाराष्ट्रातला पहिलाच प्रकल्प आहे. आपले आंबा बागायतदार असतील, काजू बागायतदार असतील, त्यांना देखील
न्याय देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे। आज किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 20 टप्प्याचे हप्त्यांचे वाटप देखील शेतकऱ्यांना झालेले आहे। 704 कोटी 79 लाख रुपयाचे वितरण हे शासनामार्फत करण्यात आलेले आहे। आज आंबा बागायतदारांसाठी सिंधुरत्न योजनेतनं 95 वाहनांची उपलब्धता ही 3.5 लाख सबसिडीवर करून देण्यात आलेली आहे। आज आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे की युनेस्कोनं जाहीर केलेल्या यादीमध्ये जे 11 किल्ले महाराष्ट्रातले सामील झाले त्यातला एक किल्ला सुवर्णदुर्ग हा रत्नागिरी जिल्ह्यातला आहे आणि म्हणून 11ही जिल्ह्यांची देखभाल दुरुस्ती करणं, पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करणं, त्यामध्ये रत्नदुर्ग किल्ल्याचा देखील समावेश करणं ही शासन म्हणून आमची जबाबदारी आहे। आज महिलांसाठीच्या आरोग्यासाठी कर्करोग तपासणी असेल, तरुणांसाठीच्या आरोग्याचे कॅम्प असतील, हे आपल्या जिल्ह्यामध्ये सातत्यानं सुरू आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा अन्य शैक्षणिक सुविधा असतील त्या शासनामार्फत सुरू करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहेत। आज पर्यटनाच्या निमित्तानं शिवसृष्टी, तारांगण, छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक रत्नागिरी शहरातलं हे बघण्यासाठी देखील लाखो हजारो पर्यटक रत्नागिरीमध्ये दाखल होत आहेत। आज आपल्या जिल्ह्याच्या पर्यटनामध्ये अजून एक भर पडणार आहे ते छत्रपती संभाजी महाराजांचं जागतिक स्तरावरचं कसबा येथील स्मारक, यासाठी जो काही निधी लागेल तो देण्याचं आश्वासन महाराष्ट्र सरकारनं दिलेलं आहे। सगळ्याच बाबतीमध्ये रत्नागिरी जिल्हा हा अग्रेसर राहिलेला आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर राहील यासारखं काम आम्ही सगळे प्रशासन, पालकमंत्री म्हणून मी स्वतः करेन, हा देखील शब्द आजच्या या दिनाच्या निमित्तानं देतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझं मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर या ठिकाणी काही विद्यार्थी आणि काही विशिष्ट व्यक्तींना सन्मानित केलं जाणार आहे। मी त्यांची नावं या ठिकाणाहून वाचतोय, कृपया त्यांनी आपला सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वीकारायचा आहे। आणि वितरणाची व्यवस्था या डाव्या बाजूला असलेल्या टेंट मध्ये करण्यात आलेली आहे। सुरुवातीला पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा 5वी परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी या ठिकाणी येतील। त्यामध्ये तयारीत राहायचे। श्रीपाद विठोबा चव्हाण, त्या पाठोपाठ अद्विक विजय साखरे तयारीत राहायचंय आणि बरोबर आपलं नाव वाचल्यानंतर पुढे यायचंय। त्यानंतर प्रेम मनोज सकपाळ, श्रीतेज रुपेश काटे तयारीत राहा। त्यानंतर श्रद्धा स्वानंद कासूकर, राजनंदिनी संदीप सावंत, जरा भरभर पुढे व्हायचं या विद्यार्थ्यांनी। आपलं नाव सांगा। अर्णव राजकुमार मगदूम, तेज राजेश भागणे, दक्ष दिनेश गिजे, विद्यार्थी जसा उपस्थित असेल तसं सर्टिफिकेट तिथे जाईल याची व्यवस्था संबंधित विभागाच्या प्रतिनिधींनी करायचे। दक्ष दिनेश गिजिये, नंतर अथर्व सतीश जागडे, नित्या संदीप फणसे, आदित्य महेश दामले तयारीत राहा। ललित आनंद, मधुरा संजय पाटील,
अभेद्य सुनील देशमाने, आरुष राजीव चव्हाण, उत्कर्ष उदय मुरबट्टे आणि या 5वी परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एकांश मंगेश दळवी. हे सर्व पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा इयत्ता 5वी या परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आलेले असे गुणवंत विद्यार्थी आहेत. त्यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. त्यानंतर जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरण तयारीत राहायचे. जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरण कुमार संजय जोरे तयारीत राहा. धनुर्विद्या. त्यानंतर ईशा केतन पवार, हिलाही धनुर्विद्येमध्ये प्रावीण्य संपादन केलेलं आहे. रणवीर अशोक सावंत मल्लखांब, कुमारी श्रेया राकेश सनगरे खो खो, कुमारी पायल सुधीर पवार खो खो, महेश शंकर मिल्के जलतरण तयारीत राहायचंय. कुमारी आकांक्षा उदय कदम कॅरम, आकांक्षा कदम कुमारी कॅरम, कुमारी प्राप्ती शिवराम किल्लाई योगासन. ज्यांचे झाले असतील पुरस्कार घेऊन त्यांनी कृपया तिथून थोडं बाजूला होऊन घ्या, म्हणजे पुढच्या घेणाऱ्या जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरण सुरू झालेलं आहे. मार्तंड संजय जोरे, ईशा केतन पवार, रणवीर अशोक सावंत, श्रेया राकेश सनगरे, पायल सुधीर पवार, महेश शंकर मिल्के, आकांक्षा उदय कदम, प्राप्ती शिवराम किंद्रे यांनी या क्रमाने आपली उपस्थिती सन्मान स्वीकारण्यासाठी द्यायचे. भारतीय स्वातंत्र्याचा 79वा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या दिनाचे औचित्य साधून हे जे गुणवंत मंडळी आहेत त्यांना या ठिकाणी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार डॉक्टर उदयजी सामंत, पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा, तसंच महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि भाषा मंत्री यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. यानंतर जिल्हा युवा पुरस्कार तयारीत राहा. श्री मिहिर दीपक महाजन याला जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याचा स्वीकार त्यांनी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते स्वीकारायचे. मिहिर दीपक महाजन जिल्हा युवा पुरस्कार आणि त्यानंतर येईल कुमार ऐश्वर्य दिनेश सावंत राष्ट्रीय खेळाडू, आणि त्याच्याबरोबरच द्रोण मोहन हजारे हा तयारीत राहील. तोही राज्य राष्ट्रीय क्रीडा प्रावीण्य प्राप्त असा खेळाडू आहे. त्यालाही या ठिकाणी सन्मानित केलं जातंय राष्ट्रीय खेळाडू म्हणून. त्यानंतर तयारीत राहायचंय. अवयवदात्यांच्या नातेवाईकांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. ज्यांनी ज्यांनी आपले अवयव दान केले मृत्यू पश्चात त्यांच्या नातेवाईकांचा सन्मान इथं होणार आहे. त्यामध्ये श्री योगेश रमेश जोशी तयारीत राहायचंय. जिल्हा क्रीडा पुरस्कार आणि त्यांचे युवा आणि राष्ट्रीय पुरस्कार दिल्यानंतर अवयवदात्यांचा सन्मान होणार आहे. श्री योगेश रमेश जोशी. त्यानंतर श्री प्रदीप शंकर मांडवकर हे अवयवदात्यांचे नातेवाईक तयारीत राहतील. अवयवदात्यांच्या नातेवाईकांनी तयारीत राहायचंय. चालू असलेला पुरस्कार वितरण संपल्यानंतर त्यांनी पुढे यायचंय.
अवयव दात्यांच्या नातेवाईकांमध्ये श्री योगेश रमेश जोशी, श्री प्रदीप शंकर मांडवकर आणि रमेश रतन सुर्वे हे तिघही तयारीत राहतील. मृत्यू पश्चात यांच्या नातेवाईकांनी अवयवदान केलेलं आहे आणि या वैद्यकीय क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करण्यासाठी म्हणून त्यांचे अवयव उपयोगी पडणार आहेत. त्याबद्दल त्यांच्या नातेवाईकांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर 25 वर्ष विना अपघात सेवा केलेल्या चालकांचा सत्कार इथे केला जाणार आहे. तयारीमध्ये राहायचंय, घाई करू नका. श्री सुनील केशव गुरव तयारीत राहा. त्यांच्या पाठोपाठ श्री विनायक दामोदर पवार, श्री संजय सोनू आखाडे तयारीत राहा. 25 वर्ष ज्यांनी विना अपघात सेवा केली अशा या चालकांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. यामध्ये प्रथम क्रमांकावर श्री सुनील केशव गुरव, श्री विनायक दामोदर पवार, श्री संजय सोनू आखाडे, त्यानंतर येथील श्री जितेंद्र वसंत भडाळे, पाचव्या क्रमांकावर तयारीत राहायचंय श्री सुकुमार रघुनाथ मिरजकर, त्यानंतर श्री राजेंद्र परशुराम मोहिरे तयारीत राहा. आपल्या पुढच्याचा सत्कार स्वीकारल्यानंतर आपण पुढे जायचंय. 5व्या क्रमांकावर श्री सुकुमार रघुनाथ मिरजकर, त्यानंतर श्री राजेंद्र परशुराम मोहिरे, श्री संतोष कृष्णा कीर, श्री लहुजी गणपत कांबळे असे एकूण 8 हे चालक आहेत की ज्यांनी 25 वर्षामध्ये विना अपघात चालक सेवा केलेली आहे. त्याबद्दल त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. आणि सन्मान घेण्यासाठी शेवटी येणारी मंडळी आहेत MIDC विभागातील अधिकारी आणि कर्मचारी. अग्निशमन दल निवडी घाट येथे LPG टँकर अपघात झाला होता आणि त्यामध्ये भरलेला टँकर अपघातग्रस्त होऊन त्याला गळती लागलेली होती. ती थांबवण्यासाठी मौलिक योगदान केलेले अशी मंडळी MIDC ची आहेत अग्निशमन दलातील. त्यांना ST मध्ये विना अपघात सेवा करणारे हे चालक मंडळी प्रवाशांना सुरक्षित प्रवास देण्यासाठी तत्पर असणारी अशी मंडळी ST ची, त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. त्यानंतर MIDC अग्निशमन दलाच्या मंडळींनी तयारीत राहायचंय. त्यामध्ये प्रथम श्री विवेक कृष्णा राणे हे तयारीत राहतील, उप अग्निशमन अधिकारी श्री विवेक कृष्णा राणे. त्यानंतर श्री सुरेश गेणू गोल्हार सहाय्यक अग्निशमन अधिकारी. स्वतःच्या जीवाची बाजी लावून याने ही वायू गळती थांबवलेली होती, कारण त्या ठिकाणी जर दुर्दैवानं स्फोट झाला असता तर मोठा धोका त्या ठिकाणी उद्भवला असता. अशा वेळी धाडस करून या मंडळीने ती वायू गळती थांबवली होती. श्री विवेक कृष्णा राणे, त्यानंतर श्री सुरेश गेणू गोल्हार, श्री दिलीप श्यामसुंदर दळवी, त्यानंतर श्री आनंद डुबाजी राऊत, श्री किशोर विलास जाधव, श्री महेश इरप्पा मुरडी, श्री हर्षल विजय आखाडे या मंडळीने तयारीत राहायचंय. हे त्यांचं भाग्य आहे
की त्यांच्याच मंत्रालयाच्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्री महोदयांच्या हस्ते त्यांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय. आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि भाषा मंत्री माननीय आमदार डॉक्टर उदयजी सामंत यांच्या शुभ हस्ते इथं पुरस्कारांचं वितरण होत आहे. आपल्या आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर किशोर विलास जाधव अग्निशमन विमोचन, त्यानंतर श्री महेश इरप्पा मुरडी अग्निशमन विमोचन, श्री विवेक कृष्ण राणे उप अग्निशमन अधिकारी, MIDC विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान सुरू होतोय. त्यामध्ये श्री विवेक कृष्ण राणे उप अग्निशमन अधिकारी यांना प्रथम क्रमांकावर सन्मानित केलं जाते. त्यानंतर श्री सुरेश गेणू बोल्लार सहाय्यक अग्निशमन अधिकारी, श्री दिलीप श्यामसुंदर दळवी प्रमुख अग्निशमन विमोचन, श्री आनंद डुबाजी राऊत प्रमुख अग्निशमन विमोचन, श्री किशोर विलास जाधव अग्निशमन विमोचन, श्री महेश इरप्पा मुरडी अग्निशमन विमोचन आणि श्री हर्षल विजय आखाडे चालक यंत्रचालक.